जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. त्याने जर हाइडआउट्स कुठे सांगितलं ना तर काम आपलं अजून सोपं होईल. सर मेरे पास एक आइडिया है. मैं एग्जैक्ट हाइडआउट का इंफॉर्मेशन निकाल सकता हूँ. किसे फोन करने जा रहे हो? आउटगोइंग पहले से ही बंद है. ये मोबाइल, इसका आउटगोइंग पहले से ही बंद था. मतलब उनके पास इंफॉर्मेशन गई नहीं होगी. और अब हम इंटेलिजेंस से इस नंबर का लोकेशन ट्रेस कर सकते हैं. आजा आजा बोल के आजा. आजा बोल के रे. आजा 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 सांस लो. ये आजा बोल के आजा. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. आज आपल्या गावात तांदवडीमध्ये शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा हा कार्यक्रम होतोय. 2 वर्षापूर्वी हा 3 महिन्याचा असताना गणेश शहीद झाले. एवढं बळ अंगात येतच कुठलं हो? फौजीची बायको म्हटल्यावर आपोआप येतच ते. अजिंक्य अभी धीरे धीरे होश में आ रहा है. थोड़ी देर में पूरे होश में आ जाएगा. लेकिन अगर आप रो पड़ोगी तो बाकी लोगों का ख्याल कौन रखेगा? फौजी की बीवी कभी रोती नहीं और यही वक्त है खुद को स्ट्रॉन्ग साबित करने का. तुम्हें अपना घर परिवार संभालना है और उन सब लोगों को संभालना अब तुम्हारी जिम्मेदारी है. फिर अगर तुम हौसला हार जाओगी तो कैसे होगा? तुम्हें अब डटकर खड़ा रहना होगा. मी तर म्हणते सगळ्यांनीच आता 2-2 घास खाऊन घ्या. मी लागते स्वयंपाकाच्या तयारीला. कसे आहात तुम्ही? मी एकदम टकाटक. नक्की व्यवस्थित आहेस ना तू? अरे हाय मी बरा. हाँ मैम, मुझे पूछना था कि अजिंक्य की रिकवरी कैसे है? उसके बाएं हाथ में चोट लगी है और वो लेफ्ट हैंडेड है, तो ज्यादा प्रेशर उस हाथ पे आएगा. और जब तक उसकी पूरी तरह से रिकवरी नहीं हो जाती तब तक अच्छे से खबरदारी लेनी होगी. ये उसके घर वालों को भी इन्फॉर्म करना होगा. मैं एक बात बताना चाहती हूँ, उसकी हालत अभी भी क्रिटिकल है. हे बघ, आपल्याला जेव्हा तकलीफ होते, कुठेतरी लागते, तेव्हा सगळ्यात आधी आपल्या तोंडात आईचं नाव येते. क्योंकि उससे हमारी सबसे ज्यादा फिक्र होती है. तीच आपल्याला सगळ्यात जवळची असते. पण माझ्या जवळ कधी नव्हतीच ती. एवढं नशीब नाही माझं. अजिंक्य, तू नशिबाला दोष देशील असं मला वाटलं नव्हतं. आपल्याकडे जे नाही आहे उससे हमारे पास जो है ते बघितलं पाहिजे ना. तुझ्यावर प्रेम करणारी लोक तुझ्या आजूबाजूला आहेत. तू शुद्धीवर आला म्हणून त्यांनी सेलिब्रेशन केलं इधर. तुम्हारे लेफ्टिनेंट तुम्हारे बारे में रोज पूछते हैं मुझे. तुम्हारा दोस्त भी यहीं पर था. सच बोलते हैं ना? मैम, तुम्हाला एवढं मराठी कसं येतं? आर्मी वाली हूँ. असमी आती है, पंजाबी आती है, गढ़वाली भी आती है. जहां जहां ड्यूटी की तिथली भाषा येते. आणि कॉलेज पुण्याला म्हणून मराठी पण येतं थोडा थोडा. आराम से. बाय द वे, तुझ्या घरचे म्हणजे तुझ्या बायको तिने तर
आपके चेहरे की हंसी बता रही है कि शायद उन्हीं का मैसेज है। वय तिचाच मेसेज आहे. ती म्हणते मला तुमच्यामुळे खूप मान मिळतं. बघ, तिला तुझी किती काळजी आहे. तिला जेव्हा हे समजलं तब उसे समझ में नहीं आ रहा था कि क्या करे. मॅडम, खर तर ना मी तिच्यामुळे हा मान मिळवायचा लायक ठरतोय. ती आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. तिच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य झालं नसतं मॅम. ती तिथं आहे, माझ्या कुटुंबाला एकटी सांभाळते म्हणून मी इकडं टेन्शन शिवाय ड्युटी करू शकतो मॅम. वाटलंच मला. मैंने बात की है उससे. काफी समझदार है तुम्हारी बीवी. हो, लईच. आणि मॅम तुम्हाला माहितीये का, आधी ती अशी नव्हती बरं का. म्हणजे अख्ख्या गावाला येड लावायची. लई गुडगुणी होती. क्या खुदगुनी मतलब? गुडगुनी मतलब वो लई दंगा करायची. वो मतलब ना. हाँ हाँ, समझ गई. यांच्यावरचा धोका अजून पूर्णपणे टळला नाही नाना. अगदी थोडक्यासाठी हात वाचला नाही तर हात काढायला लागला असता. काय शीतल, आजा अजून बी नीट बरा नाही झाला. हे कशाला लपवलंस आमच्यापासून? हा गाजाला काही कमी जास्त झालं असतं आणि आम्हाला काही कळलं नसतं. तेवढ्याला पडलं असतं का ते. माझ्या मेले माताची शेवटची इच्छा समजा पाहिजे तर. अहो जीजी, अहो काय पण काय बोलताय तुम्ही? काय समजायचं ते समज, पण आता आजा आल्यावर परत त्या आर्मीत जाणार नाही म्हणजे नाही. काय सांगावं ना, परमेश्वर काही वेळा वाईट घडवतो, चांगलंही घडवतो. तसं ते माझ्या आयुष्यात खूप, म्हणजे मला नाटकाची वेळ तेव्हाही माझ्या वडिलांनी दिलेली. आम्ही काम करून घरी आलो की 9 वाजताची नाट्यसंगीत पणजी गोवा त्या चॅनलवर असायचं. ते नाट्यसंगीत म्हणजे नाटकाला मी कनेक्टेड झाली तेव्हा. मग पहिल्या दिवशी बघितल्याबरोबर होकार झाला? हा, पहिल्यांदा बघितल्या पसंत केलं. का हो? ह्यांच्याकडे भरपूर आंबे पिकायचे. आंबे? आणि माझ्या बरोबर जे होते आणि मी, असं आम्हा दोघांना एवढे आंबे खायला घातले, ते आंबे खाण्याच्या नादात आम्ही हो म्हणून टाकलं. माझं ऑफिस, हे माझं ऑफिस. मस्त आहे, मस्त आहे. वा वा वा, मस्त आहे. तर मस्त होतं की नाही ऑफिस? हो, खूप असं आहे. व्हेरी प्राऊड ऑफ यू डॅडी. थँक्यू. चला आता तुम्ही दोघं निघा. हाँ, चल जल्दी उतर सामान. 8वें फ्लोर पे जाने का है. चल. क्या रे, तुझ्या ऑफिसचा फ्लोर कुठला आहे? 8व्या फ्लोअरवर आहे. 8व्या फ्लोअरवर आहे. 8व्या. तो मॅन म्हणत होता की त्या 8व्या फ्लोअरवर चाललंय. तिकडे का चाललंय तुझ्या ऑफिसला? बाप्पा, आई सावकाश या. का करून ठेवलं हिने. किती पाणी फुकट गेलंय. शनायाला येऊ दे आता. तिची का खैर नाही. पहा बरं, फोन कर तिला. फोन कर, कुठे आहे ती पहा. खरंच खूप छान आहे. तुझ्यासाठी. पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नाईकांनी दिल्या. स्वराज्यात वतन देण्याची परंपरा आणि पद्धत बंद केली आहे. आता जरा तुम्ही समजून घ्या. शिर्के नवीन वतन मागतच नाही, हक्काचं लढून कटून मिळवलेलं वतन मागतात. काय चाललंय? विक्रांत या घरासाठी कष्ट करतात, आपला वेळ देतात. मग एखादी गोष्ट त्यांची स्वतःची पर्सनल असेल तर आपण त्यांना समजून घ्यायला नको का? विचारायचे असे प्रश्न त्यांना का? कारण या घरात राहणारी एक व्यक्ती म्हणून मला तो अधिकार आहे. सोनियाताई, घरातल्या इतर कोणी त्या बंद खोलीबद्दल विचारावं का नाही मला माहित नाही, पण मी तरी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलले नव्हते. प्रोजेक्ट नसला तर शाळेत यायचं नाही म्हणून सांगितलं. मी आल्यावर करूयात ना, आता नको. घर मर्दा काय झालंय?
मी आता प्रोजेक्ट नाही केला तर मला शाळेत घेणार नाही. कसला प्रोजेक्ट? पप्पीचा. कसलं टेन्शन घेतोय? मी देतो की तुला बनवून. पण माऊकडनं करून आणायला सांगितलं. बघ, माऊ पेक्षा ज्यादा मला माहिती आहे कप्पी कशी असते ते. बिनगोर राह, तुला बनवून देतो काय. लाडूला खूप वाईट वाटलं असणार. गावची जबाबदारी सांभाळता सांभाळता घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत नाहीये ना माझं.